हॅलो सगळ्यांना, मी प्रणाली निकम टेलर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत वेल्वेटची ब्लाऊज। थोडंसं मी वेल्वेटच्या ब्लाऊजमध्ये आता जे मी ब्लाऊज स्टिच करते ती जी ऑर्डर आली होती मला आदल्या दिवशी आली होती आणि त्यांना लग्नाच्या फंक्शनला जायचं होतं, त्याच्यामुळे मला कंप्लीट करणं खूप गरजेचं होतं। जितकं मला शूट करता आलं तितकं मी केलं आहे, कारण की एक ब्लाऊज मी ऑलरेडी कंप्लीट केला आहे पर्पल कलरचा, जो मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला मी दाखवणार आहे। आणि हा जो ग्रीन कलरचा आहे तो मी म्हणजे जी बाही आहे त्याची चौकोनीची मी डिझाईन केली आहे, ते कशा पद्धतीमध्ये केला आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये। आणि वेल्वेटच्या ब्लाऊज मला खूप इच्छा होते की मला बॅक साईडचं कशाप्रकारे मी ॲडजस्टमेंट केला आहे ते दाखवण्याचा इच्छा होती व्हिडिओ शूट करायची, पण मला व्हिडिओ मी स्टार्ट केला आणि मी तो जिथं बटन क्लिक करायचंच विसरले आणि नंतर बघते तर ते शूटच नाही झालं। त्याच्यामुळे बोलली जाऊ दे, आता जे ब्लाऊजचं पूर्ण फिटिंग वगैरे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न बनते, हा तरी व्हिडिओ शूट करून दाखवते बोलली। आणि असं कधी कधी होतं काही गडबडीमध्ये व्हिडिओ चालू करायचा राहून जातो, अशा पद्धतीमध्ये असं झालं होतं माझं। ओके, आणि हे बघा, हे मी सरळ ब्लाऊजची फिटिंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। ब्लाऊजचं फिटिंग जेव्हा कधी प्रॉपर येतं, जेव्हा आपला पूर्ण ब्लाऊज होतो आणि त्यावेळेला कधी समजतं आपला ब्लाऊज एकदम कम्प्लिटली चांगल्या पद्धतीमध्ये आपला फिटिंगला बसला आहे। ज्या वेळेला आपल्या फिटिंगची शिलाई एकदम प्रॉपरली सरळ लाईनीमध्ये जेव्हा येते तेव्हाच आपल्या ब्लाऊजचं फिटिंग खूप चांगल्या पद्धतीमध्ये बसलेला असतो कस्टमरला। आणि हा जो ब्लाऊज आहे ना तो 15 वर्षाच्या मुलीचा आहे, म्हणजे जे दोन्ही पण आहे बहिणी ते 15 वर्षाची आहे, एका वर्षाचा काहीतरी डिफरन्स असू शकतो, पण दोघींचंही माप तिच्या आईने सेम सांगितलं होतं आणि त्या पद्धतीमध्ये मी स्टिच करून दिला आहे। प्रिन्स कट आहे फ्रंट साईडला आणि फिनिशिंगला खूप सुंदर दिसत होता ब्लाऊज जेव्हा मी हे केला होता, शिवून कंप्लीटली झाला होता। मी एंडिंगला त्याचे फोटो शेअर केले कशा पद्धतीमध्ये मी फिनिशिंग आणि एकदम कशा पद्धतीमध्ये त्याचे डिझाईन्स दिसत आहेत त्या पद्धतीने। आणि फिटिंगची लाईन एकदम सरळ लाईनीमध्ये करून टाकली, म्हटलं फिटिंगचा तरी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करते। आणि एक फिटिंगची म्हणजे टिप्स म्हणजे काय आहे, ब्लाऊज आहे ना जसं आपण कट केला आहे, जितकं आपलं मार्जिन आपलं घेतलं पाहिजे तितकंच मार्जिन आपण जर प्रॉपरली ब्लाऊज शिवताना त्याची काळजी जर घेतली सुरुवातीपासून तर आपल्या ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीमध्ये सरळ लाईनीमध्ये येतो। काही काहींचं जॉईन केल्याच्या नंतर फिटिंग लाईन कुठेतरी क्रॉस वगैरे होते, त्याच्यामुळं ब्लाऊज खूप जास्त गडबड होते आणि बॅक साईडला फुगा येतो किंवा काय प्रॉब्लेम होतात, ह्या सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम फेस करावे लागतात। त्याच्यामुळं कधीही तुम्ही जेव्हा काम स्टार्ट करा, म्हणजे जेव्हा ब्लाऊज तुम्ही हातामध्ये घेतला आहे कट केलेला, तो ब्लाऊज सुरुवातीपासूनच काळजीपूर्वक शिवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या कस्टमरलासुद्धा तुमचं काम आवडेल। आणि ह्या सगळ्या गोष्टीची आहे ना जेव्हापासून तुम्ही प्रॅक्टिस डेली करत नाही तोपर्यंत कामाला फिनिशिंग चांगल्या पद्धतीत येणार नाही। रेग्युलरली आपलं काम चालू पाहिजे, रेग्युलरली आपल्या कामाबद्दल, आणि चुका तर नॉर्मली होणारच आहेत, कोणाकडून नाही होत, सगळ्यांकडून चुका होतात, पण त्या चुकांमधून आपण कसं पुढे जाऊ हे खूप जास्त महत्त्वाची गोष्ट असते। आणि तशाच पद्धतीमध्ये हा बॅक साईडला हुक होता, अशा प्रकारे माझा पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग करून अशा प्रकारे लूक आला आहे। फ्रंट साईडला बघा आता किती खूप सुंदर पद्धतीमध्ये दिसतो आहे आणि बॅक साईडला सुद्धा मी त्या पॅचमध्येच अटॅच करायचा गोल जेवढा गला होता तितक्यामध्येच मी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये दिसतो आहे। आणि लगेच मी नाडीसुद्धा लावून घेतली, म्हणजे नाडीचं सुद्धा करून घेतलं। त्यांना विचारलं लटकन पाहिजे असेल तर लटकन अटॅच करून देते, असं आपण कस्टमरला विचारायचं की बाबा लटकन पाहिजे का नको आहे, किंवा घागऱ्याला मोस्टली करून कपड्यापेक्षा काही लटकन हे करतात, पण ती बोलली की मला कपड्याचंसुद्धा चालेल, म्हणून मी कपड्याचं अटॅच केलं। लगेच नाडीसुद्धा अटॅच करून घेतली आणि खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊजचं फिनिशिंग आणि खूप सुंदर पद्धतीने लूकसुद्धा आलेला आहे। आणि कस्टमरने जेव्हा बघितलं तेव्हा तिलाही खूप जास्त आवडला की खूप सुंदर असं ब्लाऊज आले आहे म्हणून, असं ती मला बोलली। आणि असे कस्टमर फीडबॅक देऊन जातात ना तर खूप सुंदर भारी वाटतं, कारण की जेव्हा आपला ब्लाऊज म्हणजे घालायच्या आधीच बोलतात खूप चांगला शिवला आहे असं बोलल्यावर खूप भारी वाटतं। आणि असं तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स करत असाल की असं कोणीतरी कस्टमर तुम्हाला बोलून जात असेल, आता तेच असतं आपल्या कामाची पावती की बाबा आपण कसं काम करतो हे सगळ्या गोष्टी।
आणि खूप सुंदर पद्धतीने हा माझा ब्लाऊज झाला. हा जो आहे हा मी पहिला ब्लाऊज पहिल्या सुरुवातीला शिवला होता जो पर्पल कलरचा. ह्याचंसुद्धा खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग आली आहे. दोन्ही ब्लाऊज खूप सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे माझा 2 ब्लाऊजचा जो टास्क होता तो माझा कंप्लीट झाला आहे. अशा प्रकारे बघा खूप सुंदर दिसतं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.